नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आताची खास बातमी. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आम्ही सुरू केलेला रयतेचा दरबार या सदरामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत मदनसुरी जिल्हा परिषद गटामध्ये. या गटातील काँग्रेस पक्षाचे काही या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, उमेदवारसुद्धा आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण उमेदवाराकडनं आणि नागरिकाकडनं आपण जाणून घेणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती असेल, कुठले विकासाचे मुद्दे असतील, असं उमेदवाराला आणि मतदारांना उमेदवाराकडनं काय अपेक्षा आणि कुठल्या भावना आहेत हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर्वांचं नागराज न्यूजमध्ये स्वागत आहे. मी सुरुवातीला मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. अगोदर काय परिस्थिती आहे सध्या आता मदनसुरी मतदारसंघामध्ये? सरेजस कधी काँग्रेसचंच आहे. काय काय काँग्रेसलाच का द्यावा असं तुम्हाला काय वाटतंय? काँग्रेसला म्हणजे आमचं गाव निलंगा तालुक्यात होतं, मधून कासार शिशीमध्ये आमचं गाव घातलेलं आहे. आमचं जसं निलंगा तालुक्यात जसं गाव होतं त्यामुळे आम्ही काँग्रेसकडं. कुणी घातलंय तुमचं गाव मग कासार? पवारसाहेबांनी घातलं. मदनसुरी सर्कलमधलं हे जे धानोरा गाव आहे, हे धानोरा गाव एकदम निलंग्याच्या जवळ असताना सुद्धा हा विभाजनामध्ये हे गाव कासार शिरसी कडे जोडण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या भागातचे जे काही मतदार आहेत ते देखील नाराज झालेले आहेत. गावात चौकानी आम्हाला तिथपातो जाणं 5 किलोमीटरवर गाव आमचं. इथून आम्ही जर कासार शिरसीला गेलो, एखाद्या वेळेस जर पैसे जर आम्हाला कमी पडले तर आम्ही निलंग्यात कुणाकून बी घेऊ शकतो ना. ओळखीचे आहेत कासार शिरसीला आमचं कोण आहे ओळखीचं? कोणीच नाही. आमची परिस्थिती तिथपासून नाही जायची, म्हणून आम्हाला निलंगा तालुक्यातच आमचं गाव राहावं. एकतर वेळही वाया जाणार आहे, त्याच्याबरोबर आर्थिकसुद्धा नुकसान होणार आहे कासार शिरसीला गाव जोडल्यामुळं, असंही काही मतदारांचं या ठिकाणी म्हणणं आहे. काय एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता काय सांगाल, काय वाटतंय? मदनसुरी गावात यायला कुठलाही रस्ता नाही. आमदार साहेबांना मदनसुरीत येऊन दाखवावं, त्यांना रस्ता कुठला चांगला आहे त्यांनी डोळ्यांनी बघावं. आणि आमच्या गावची काहीच व्यवस्था नसल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाकडे आहे. आणि पुन्हा तालुका आमचा औसा केल्यामुळं नाराज आहे सगळे लोक. शिरसी केल्यामुळं आम्हाला निलंगाच परवडतंय, शिरसी परवडत नाही. पण अभिमन्यू पवार तर प्रत्येक असं पानंदमुक्त रस्त्याचे जनक, रस्ते चांगले केले असं सारखं ओरडून सांगतायत. तुम्ही म्हणताय रस्ता नाही. काय त्यांच्या मेंबरला विचारा, म्हणजे कार्यकर्त्याला, की आज का बरं नाराज आहेत? की रस्ते केले असते तर एवढं कशाला झालं असतं? आज त्यांच्या गटात एकतर माणूस आहे का बघा, त्यांचा कार्यकर्ता आहे का बघा. सगळे अपक्ष म्हणून फॉर्म भरलेत, कोण काढून घेतलं का बघा. हे चूक आहे त्यांची, आमदार साहेबाची. विकास शून्यच आहे, रस्तेच नाहीत. यामुळंच सध्या काँग्रेसच्या पाठीमागं आम्ही आहोत असंही या ठिकाणी मतदारांचं म्हणणं. आणखीन काही मतदार, मामा काय सांगाल, काय परिस्थिती आहे? सांग मला जे माहिती काय परिस्थिती आहे, काय सांगाल? साहेब, मी स्वतः अर्ज दिलो साहेब मधूनश्री रस्त्यासाठी. आमदार साहेबांना सुद्धा दखल घेतली नाही. कलेक्टर ऑफिसला दिलो साहेब. आणि आम्ही पहिल्यापासूनच विकासाला विरोध न करणार ते आम्ही कामाचा माणूस, ही अजित नाना यांचा 100% विजय होईल ही मी 100% खात्री देतो साहेब. कामाचा माणूस, लोकांच्या जनसंपर्कातला माणूस असल्यामुळं अजित माने यांच्या सुविधे पत्नी सिंधुताई माने या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा निश्चितपणाने विजय होईल असंही या ठिकाणी मतदारांचं म्हणणं आहे. आपण आता या भागाचे ज्यांच्या मातोश्री पंचायत समितीसाठी निवडणुकीला थांबलेले आहेत या मतदारसंघातून, त्यांच्या चिरंजीवांना आपण विचारणार आहोत की काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेच्या समोर जात आहे. मागच्या 10 वर्षापासून जिल्हा परिषदेची निवडणूक 2017ला झाली. त्याच्यानंतर प्रशासक आलं 5 वर्षामध्ये. त्या 4 ते 5 वर्षा प्रशासकाच्या काळामध्ये या भाजप सरकारने कुठलेही रस्ते व्यवस्थित ठेवले नाही. जी मूलभूत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काही विकासाचा गाडा चालवला जातो तर प्रत्येक ठिकाणी टक्केवारी द्यावी लागली. कुठल्याही मदनसुरीच्या भोवताली जेवढे काही जोड रस्ते आहेत राज्यमार्गाला जिल्हा मार्गाला जोडलेली, एकही रस्ता चांगला नाही. म्हणून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर, मग ती शेतीच्या बाबतीमध्ये असतील किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या गोष्टीवर काँग्रेस पक्षानं जे आम्हाला संधी दिली आहे की आम्ही जे 5 ते 10 वर्षामध्ये काम केले सर्वसामान्य लोकांचे, तो विश्वास ठेवून आमच्यावरती आमचे नेते
या गटाच्या उमेदवार सिंधुताई यांच्यावर जी जबाबदारी दिली आहे ते निश्चितपणाने आम्ही पार पाडू. कितीही मोठी ताकद येऊ द्या समोर, आम्ही जिंकणार. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि सर्वसामान्य लोकांनी ही लढाई हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये 100% परिवर्तन होणार आहे आणि काँग्रेसचा विजय, एक जिल्हा परिषद गटाचा उमेदवार खाली दोन्ही पंचायत समिती 1001% विजय होणार. आत्ता तुम्ही बोलता बोलता असं सांगितलं की टक्केवारी घेतली जाते. कोण मागते टक्केवारी, असं काय कोणावर? नाही साहेब, आरोप म्हणजे भाजप जे कार्यकाळ प्रशासनाचं झालं आहे ते प्रशासन कोणामुळे लागू झालं हे सगळ्या जनतेला माहीत आहे. आता जनता काय थोडी दूधखुळी राहिली नाही, वोटर हा हुशार झाला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रकार होता का? जिल्हा परिषदेमध्ये काय चाललं हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे. बरं, मला असं म्हणायचं आहे, मागचा जो पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदेचा काळ होता तो बरा होता की प्रशासकाचा काळ बरा होता? दोन्हीही कार्यकाळ साहेब एवढे का नाही, त्याला काय म्हणतात, शब्द नाही ग्रामीण भागामध्ये आपण हे शब्द वापरू नये या ठिकाणी आता, आणि एवढे बेकार गेला कार्यकाल. कारण जिल्हा पंचायत समितीचे ज्यावेळी 2.5 वर्ष सभापती नाना होते, नानांनी काम केलं, कारण त्या सत्तेचा फायदा आम्हाला पंचायत समिती गणामध्ये मिळाला. पण बाकीचे ज्यावेळेस नानांचा कार्यकाल गेला त्यावेळेस आम्हाला त्या गणामध्ये, या मदनश्री गणामध्ये किंवा गटामध्ये काही मिळालं नाही. 10 वर्ष झालं भाजप सत्तेत आहे, 10 वर्ष झालं आमदार भाजपचा आहे, जिल्हा परिषद भाजपची होती, काहीच केलेलं नाही. भाजपच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही असंही यांचं म्हणणं आहे. आत्ता आपल्यासोबत जिल्हा परिषदेच्या उमेदवार सिंधुताई माने यांचे पती आणि माजी पंचायत समिती सभापती अजित माने साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहोत. आत्ता मला तुम्हाला प्रश्न असा आहे की तुमचा खरा विरोधक कोण आहे? खरा विरोधक कोण आहे म्हणजे जे काम करत नाही तोच विरोधक. व्यक्ती हा विरोधक नाही. ज्यांच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून इथून निवडून आले, जिल्हा परिषद पंचायत समिती जे कोणी असेल किंवा प्रशासन काळ ज्याच्या हातामध्ये आहे, त्या प्रशासन काळामध्ये जी सत्ता भोगली जाते त्या सत्ताधाऱ्यांनी इथं काय काम केलं आहे तर तुम्ही आता पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. एकही गाव असं दाखवा या मतदारसंघातला मधुनश्रीचं की रस्ता तिथं जायला आहे. प्रत्येक गावामध्ये हर एक प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, लाडक्या बहिणीचे प्रश्न आहेत, म्हाताऱ्या वयोवृद्ध पेन्शनचे प्रश्न आहेत. काय प्रश्न सांगावं, असंख्य प्रश्न आहेत. मग या लोकांनी जे दौंडी पेटवली की काम केला, विकास केला, तर त्या विकासाचं फलित जनते आता उद्या 7 तारखेला देऊन टाकेल की काय फलित आहे ते कळेल. तुमचे काय मुद्दे आहेत, विकासाचे काय मुद्दे आहेत तुमचे? आमचा मुद्दा एकच आहे की ग्रामीण भागाच्या विकासाचा हा केंद्रबिंदू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे अत्यंत महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मिनी मंत्रालय म्हटलं जातं आहे. निश्चित मला माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावचा व्हिजन आहे, नकाशे आहे, त्या गावच्या सगळ्या प्रश्नाची जाण आहे. म्हणून फर्स्ट प्रायोरिटी या मतदारसंघातील प्रत्येक गावचा जो फर्स्ट प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, आत्ता मतदारांनी बोलून दाखवला की या नदीचे अलीकडले जे गाव आहेत की हे नवीन तालुका होऊ घातलेला आहे, झाला नाही पण होऊ घातलेला आहे, तो कासारशिरसी. तर या लोकांना दैनंदिन निलंग्याची लिंक आहे, निलंग्याशी नाळ जोडवलं आहे आणि हे 5 किलोमीटरवर गाव आहेत. निलंगा शहर, तालुका, सगळे शासकीय कार्यालय 5 किलोमीटरवर आहेत आणि यांना जायचं असेल तर 40 किलोमीटर राऊंड मारून जावं लागतं. हे जे भौगोलिक कारण आहे आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जे जवळीकता आहे ते निलंगा आहे. तर निश्चित या इलेक्शनमध्ये, मतदानामध्ये मतदार दाखवून देईल की आम्हाला निलंगा तालुकाच आवश्यक आहे, आम्हाला कासारशिरसी नको आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे आमदार साहेबांना की तुम्ही तुमचं काम जे करायचे ते करा, परंतु या लोकांची गैरसोय विनाकारण परेशानी करून टाकून यांना जबरदस्ती तिकडे घेऊन जाऊ नका. आम्ही लोकल एकटा उभा करू, लोकांचे जे म्हणणं आहे तिथं त्यांना आम्ही समाविष्ट करू. एकंदरीत आत्ता तुमच्यावरती असा आरोप होते की मतदारसंघ काँग्रेसला उमेदवार मिळाला नाही मतदारसंघातला, म्हणून बाहेरचा उमेदवार या मतदारसंघावर लादला असा आरोप केला जातो. काय बोलावं? ज्यांनी म्हणला त्यांनी अगोदर कोणते लोकप्रतिनिधी कुठले आहेत ते तपासावं. मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अगोदर केलो आहे आणि निलंगा तालुक्यातला माणूस आहे. लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं आहे. जो मतदार आहे त्या मतदाराला जिल्ह्यामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये थांबता येते. मला मतदाराचा विश्वास आहे, म्हणून पक्षानं मला जबाबदारी टाकली की या मतदारसंघामध्ये
असं काही नाही की कोण कुठून उभा टाकावं ह्याला बंधन नाही, वैयक्तिक तिथलाच टाकावा असा नाही. संविधानामध्ये लिहिले का तसं काही? संविधानामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये नाव आहे तो जिल्ह्यातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये उभा टाकू शकतो. संविधानाने हक्क दिलाय, तुम्ही हक्क डावलणार आहे का या लोकांचा? निश्चितच मतदारांच्या पाठिंब्यामुळं माझी उमेदवारी या मतदारसंघात आहे असं तुम्ही या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. तुम्हाला मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील मिळतो. आत्ताच बऱ्याच मतदारांनी या ठिकाणी बोलूनही दाखवलेलं आहे. आपण सर्वांनी नागराज न्यूजला दिलखुलास अशी चर्चा केलीत, आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल नागराज न्यूजच्या वतीनं तुमचं मनापासून धन्यवाद.